नमस्कार मित्रांनो, 10वीच्या विज्ञान भाग 1 गुरुत्वाकर्षण हे प्रकरण आपण अभ्यासतोय. त्यातला आज जो भाग आपण बघणार आहे तो आहे पृथ्वीचं गुरुत्व त्वरण. आपण न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत बघितलेला आहे. गुरुत्व बलामुळे एखादी वस्तू वरून खाली पडते आणि ती वस्तू खाली पडत असताना पृथ्वीने प्रयुक्त केलेल्या गुरुत्व बलामुळे त्या वस्तूमध्ये त्वरण निर्माण होतं. त्वरण म्हणजे काय हे आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे. त्वरण याचा अर्थ आहे, त्वरणची व्याख्या पण बघितलेली, वेगातील बदलाचा दर. म्हणजेच एखाद्या वस्तूच्या वेगामध्ये बदल होत असेल तर त्याला त्वरणित गती असं म्हणतात. मग पृथ्वीने प्रयुक्त केलेल्या गुरुत्व बलामुळे त्या वस्तूमध्ये, वरून खाली येणाऱ्या वस्तूमध्ये त्वरण निर्माण होतं. हे जे त्वरण आहे त्यालाच म्हणायचं पृथ्वीचं गुरुत्व त्वरण. आणि हे पृथ्वीचं गुरुत्व त्वरण स्मॉल जी या अक्षराने दाखवलं जातं. स्मॉल जी, कॅपिटल जी नव्हे. कॅपिटल जी हा वैश्विक गुरुत्व स्थिरांक होता, तो मागच्या भागामध्ये आपण बघितलेला आहे. हा जो आहे तो स्मॉल जी आहे, याला पृथ्वीचं गुरुत्व त्वरण असं म्हणतात. पृथ्वीचं गुरुत्व त्वरण म्हणजे काय? पृथ्वीनं प्रयुक्त केलेल्या गुरुत्व बलामुळे वस्तूमध्ये निर्माण होणारे त्वरण. त्वरण ही सदिश राशी आहे, म्हणजे ते नुसतं परिमाण देऊन चालत नाही, त्याला दिशाही सांगावी लागते. आणि हे जे गुरुत्व त्वरण आहे मग त्याची दिशा अर्थातच कुठं असणार आहे? त्या पृथ्वीच्या केंद्राकडे. हे पृथ्वीचं गुरुत्व त्वरण. मग हे त्वरण किती असतं, त्याचं मूल्य कसं आपण काढणार? त्याच्यासाठी पुन्हा आपण न्यूटनच्या वैश्विक गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांताचं जे सूत्र आहे त्याचा आपण वापर करणार आहे. पृथ्वीच्या केंद्रापासून समजा आर एवढ्या अंतरावरती वस्तू ठेवलेली आहे. आर हे अंतर आहे. नेहमीप्रमाणे आपण त्या वस्तूचं वस्तुमान एम घेणार आहे. एम हे वस्तुमान आहे. आणि आर एवढ्या अंतरावर ठेवलेली एम वस्तुमानाची वस्तू असेल तर त्याच्यावर असणारं गुरुत्व बल जे आपण सांगणार ते एफ बरोबर जी कॅपिटल एम स्मॉल एम छेद आर वर्ग. इथं कॅपिटल एम म्हणजे पृथ्वीचं वस्तुमान. कॅपिटल एम म्हणजे पृथ्वीचे वस्तुमान. पण याच्या अगोदर एफ ची जी किंमत आहे, एफ बरोबर एम जी, हे सूत्र आम्हाला माहिती आहे. मग पहिलं समीकरण हे आहे, दुसरं समीकरण हे आहे. पहिलं समीकरण आणि दुसरं समीकरण यांची डावी बाजू जी आहे ती डावी बाजू सारखी आहे, एफच आहे. म्हणजे या दोन्ही गोष्टी सारख्या असणार आहेत. या दोन्ही गोष्टी सारख्या म्हणजेच मग आपण हे लिहू शकतो एम जी बरोबर जी कॅपिटल एम स्मॉल एम छेद आर वर्ग. मग आता याच्यामध्ये यातलं एम गेलं, यातलं एम गेलं, म्हणजे आम्हाला जे जी मिळणार आहे स्मॉल जी इज इक्वल टू कॅपिटल जी इंटू एम, म्हणजे कॅपिटल जी गुणिले एम छेद आर वर्ग. जी बरोबर कॅपिटल जी गुणिले एम छेद आर वर्ग. आता मला हे सूत्र मिळालं. या सूत्रामध्ये किमती घालून मला पृथ्वीचं गुरुत्व त्वरण काढता येतं. किमती का घालणार? या किमती ठराविक आहेत का? तर हो. कॅपिटल जी याची किंमत आम्हाला माहिती आहे. कॅपिटल जी हे पृथ्वीचं वैश्विक गुरुत्व स्थिरांक आहे. आम्हाला सूत्र जे मिळालेलं आहे जी बरोबर कॅपिटल जी कॅपिटल एम छेद आर वर्ग. आता इथं आर वर्ग हे आपण पृथ्वीची त्रिज्या आहे. आर म्हणजे अंतर आहे, पण पृथ्वीच्या पृष्ठभागावरची वस्तू असेल तर आर बरोबर कॅपिटल आर म्हणू. तर कॅपिटल आर म्हणजे पृथ्वीची त्रिज्या घेतली आपण. यातलं जी ची किंमत आम्हाला माहिती आहे 6.673 गुणिले 10⁻11 न्यूटन मीटर वर्ग दर किलोग्राम वर्ग. एम म्हणजे आहे पृथ्वीचं वस्तुमान, आणि पृथ्वीचं वस्तुमान आहे 6 गुणिले 10⁻24 किलोग्राम छेद आर, म्हणजे जसं मी आता सांगितलं की आर आहे पृथ्वीची त्रिज्या. आणि पृथ्वीची त्रिज्या सुद्धा निश्चित आहे, ती म्हणजे 6.4 गुणिले 10⁻6 मीटर. 6.4 गुणिले 10⁻6 मीटर आणि याचा आहे वर्ग.
आता ही पूर्ण आकडेमोड जेव्हा आपण करतो तेव्हा आम्हाला मिळणारं उत्तर आहे 9.77 मीटर पर सेकंद वर्ग. हे त्वरणाचे एकक आहे. 9.77 मीटर पर सेकंद वर्ग. म्हणजे आता मला जी ची किंमत मिळाली, जी बरोबर 9.77 मीटर पर सेकंद वर्ग. जी म्हणजे आहे गुरुत्व त्वरण. म्हणजेच पृथ्वीच्या गुरुत्व त्वरणाचं मूल्य 9.77 मीटर पर सेकंद वर्ग एवढं मिळालं. आता पुढचा प्रश्न असा आहे की पृथ्वीवर सगळीकडे हे गुरुत्व त्वरण समान असेल का? तर पृथ्वी हे जे पृथ्वीवरच्या कुठल्या पृथ्वीचं वस्तुमान एम आहे, आर ही त्याची त्रिज्या आहे, याच्यावरती हे अवलंबून आहे हे मला माहिती. जी तर स्थिरांक आहे, एम ही वस्तुमान, आर ही त्रिज्या, हे काही बदलत नाही. त्यामुळे कुठलीही वस्तू असेल तर त्या वस्तूसाठी हे गुरुत्व त्वरण समान असेल. पण पृथ्वीवर सगळीकडे हे समान असेल का? कारण पृथ्वी जर पूर्ण वर्तुळाकार असती तर हे गुरुत्व त्वरण अजून आपण म्हणू शकलो असतो की समान असेल. पण आम्हाला माहिती आहे की पृथ्वी पूर्णपणे वर्तुळाकार नाही. मग पृथ्वी जर पूर्ण वर्तुळाकार नसेल तर पृथ्वीची जी त्रिज्या आहे ती त्रिज्या सुद्धा थोडीफार बदलत असणार. मग पृथ्वीची त्रिज्या बदलली म्हणजे आपलं आर थोडं थोडं बदलत राहणार. मग आर बदललं म्हणजेच जीच्या किमतीमध्ये बदल होत राहणार. मग ही जी जीची किंमत आहे त्याच्यामध्ये जो बदल होतो तो बदल कुठल्या कुठल्या पद्धतीने होतो बघा. पहिला जो बदल आपण बघणार तो पृष्ठभागावरील बदल. पहिला बदल आहे तो पृथ्वीच्या पृष्ठभागावर होणारा बदल. पृष्ठभागावरील बदल हा बदल म्हणजे सांगितलं की पृथ्वी पूर्णपणे वर्तुळाकार नाही. वर्तुळाकार नाही म्हणजे कशी आहे तर ही अशी लंब वर्तुळाकार. मग लंब वर्तुळाकार आहे म्हटल्यानंतर हा तिचा केंद्रबिंदू जर आपण म्हटलं तर इथून इथपर्यंत हे झालं विषुववृत्त. विषुववृत्तावरतीच ही त्रिज्या आणि ही आहे ध्रुवावरती त्रिज्या. ध्रुवाजवळ पृथ्वी किंचित चपटी आहे आणि विषुववृत्ताजवळ ती फुगीर आहे. म्हणजे काय झालं बघा, विषुववृत्ताजवळ हे जे आर आहे, विषुववृत्ताजवळचं आर हे थोडस जास्त असणार आहे आणि ध्रुवाजवळचं आर हे कमी असणार आहे. मग ध्रुवाजवळ पुन्हा मी सांगते जी बरोबर GM छेद आर वर्ग. म्हणजे आर वर्गशी ते व्यस्तानुपाती आहे. आर जर वाढलं तर जी ची किंमत कमी होणार, आर जर कमी झालं तर जी ची किंमत वाढणार. म्हणजे ध्रुवाजवळ आर कमी आहे म्हणजे तिथं जी ची किंमत ही थोडीशी जास्त आहे आणि तिथं जी ची किंमत आहे, ध्रुवाजवळ असणारी जी ची किंमत आहे 9.832 मीटर पर सेकंद वर्ग. आणि त्याच पद्धतीने विषुववृत्ताजवळ हे अंतर वाढलं म्हणून विषुववृत्ताजवळ जी ची किंमत जी आहे ती थोडीशी कमी होते आणि ती म्हणजे 9.78 मीटर पर सेकंद वर्ग. या पद्धतीनं पृष्ठभागावर आम्हाला वेगवेगळ्या पद्धतीनं जीच्या मूल्यामध्ये थोडासा बदल बघायला मिळतो. आता दुसरा बदल जो आहे तो दुसरा बदल मला बघायचा आहे उंचीनुसार होणारा जी मधला बदल. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून आपण जसजसं वेगवेगळ्या उंचीवरती जातो त्या वेगवेगळ्या उंचीवरती आम्हाला जीच्या मूल्यामध्ये बदल बघायला मिळतो. उंचीनुसार आता मग पृष्ठभागाच्या वर जाताना अंतर सरळच आहे, वाढत जाणार आहे. म्हणजे पृष्ठभागावर असेल तर पृथ्वीची त्रिज्या आली, पण थोडंसं आम्ही वरती गेलो तर त्या त्रिज्येमध्ये पुन्हा ती उंची ऍड होत जाणार. त्यामुळे आता उदाहरण सांगायचं झालं, समजा आम्ही पृथ्वीच्या पृष्ठभागापासून उंच 10 किलोमीटर उंचीवरती एक विमान उडत. मग ते विमान उडत असताना पृथ्वीची त्रिज्या आहे 6400 किलोमीटर अधिक ते विमान उडते 10 किलोमीटर वरती म्हणजे टोटल ते अंतर झालं 6410 किलोमीटर. पण हे जर अंतर आम्ही घेतलं तर तो तेव्हा होणारा जो पृथ्वीच्या गुरुत्व त्वरणामध्ये बदल होतो तो मात्र अगदी नगण्य बदल आहे. म्हणजे आपल्या तो लक्षातही येणार नाही एवढा तो बदल नगण्य असतो. पण समजा हे नुसतं विमानच 10 किलोमीटर एवढ्याशा उंचीवरती झालं, पण उपग्रह जे खूप उंचावरती आहे
तिथं गेल्यानंतर पृथ्वीचं गुरुत्व त्वरण किती असेल, किंवा आणखी कुठल्या उंचावरती गेल्यानंतर गुरुत्व त्वरण बदलेल का, याच्यासाठी आपण एक चार्ट बघणार आहोत की वेगवेगळ्या ठिकाणी पृथ्वीच्या पृष्ठभागापासून वेगवेगळ्या उंचीवर आपण गेल्यानंतर त्या गुरुत्व त्वरणाचं मूल्य किती होतं. स्थान बघा, पहिल्यांदा पृष्ठभाग बघितला आपण. पृष्ठभाग म्हणजे 0 किलोमीटर उंची, तिथे आहे 9.81 मीटर पर सेकंद वर्ग. जर आम्ही माउंट एव्हरेस्ट वरती गेलो, माउंट एव्हरेस्ट आहे 8.8 किलोमीटर पृथ्वीच्या पृष्ठभागापासून, तिथं 9.8 मीटर पर सेकंद वर्ग एवढं गुरुत्व त्वरण असणार आहे. मानवनिर्मित फुगा जो आहे त्या फुग्यानं जास्तीत जास्त जी उंची गाठली ती उंची आहे 36.6 किलोमीटर, आणि तिथं पृथ्वीचं गुरुत्व त्वरण असणार आहे 9.77 मीटर पर सेकंद वर्ग. अंतराळयानाची जी कक्षा आहे ती कक्षा 400 किलोमीटर एवढी उंच आहे, तिथं 8.7 मीटर पर सेकंद वर्ग. म्हणजे कसं कसं पृथ्वीचं गुरुत्व त्वरण कमी कमी होत आलेलं आहे. फार मोठा बदल झालाय असं नाहीये म्हणजे इथपर्यंत. पण जर शेवटचं मी बघितलं, दळणवळणासाठी जे उपग्रह कक्षा आहे ती कक्षा 35,700 किलोमीटर एवढ्या उंचीवर आहे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून. म्हणजे ही उंची जास्त झाली, आणि त्या ठिकाणी असणारं पृथ्वीचं गुरुत्व त्वरण हे मात्र अगदी कमी आम्हाला बघायला मिळते, म्हणजे 0.225 मीटर पर सेकंद वर्ग. हा झाला उंचीनुसार होणारा बदल. पहिला पृष्ठभागावर होणारा बदल बघितला, दुसरा उंचीनुसार होणारा बदल. तिसरा जो बदल आहे तो खोलीनुसार बदल सुद्धा होतो का. खोलीनुसार म्हणजे पृथ्वीच्या आतमध्ये खोल जेव्हा आपण जातो, पृथ्वीच्या केंद्र भागामध्ये जातो, तेव्हा जीचं मूल्य बदलतं का. खरं तर आत जातो म्हणजे अंतर कमी होणार आहे. पृथ्वीची त्रिज्या जी आहे त्या त्रिज्येपेक्षा अंतर कमी कमी, मग अंतर कमी म्हटल्यानंतर गुरुत्व त्वरणाचं मूल्य जास्त व्हायला पाहिजे. पण होतं काय बघा, आपण जसं केंद्राच्या जवळ जातो तसं त्या वस्तूवरती गुरुत्व बल लावणारा जो पृथ्वीचा भाग आहे तो भाग पण कमी होतो. आणि दुसरं म्हणजे पृथ्वीचं वस्तुमान पण त्या वस्तूसाठीच कमी होतं. त्यामुळं तिथं गुरुत्व त्वरणाचं मूल्य हे कमी होत जातं. खोलीनुसार होणारा बदल जीचं मूल्य कमी होत जातं. आपल्याला वाटतं की अंतर कमी झालं म्हणजे जीचं मूल्य वाढत असेल, पण तसं न होता जीचं मूल्य काय होत जातं, कमी कमी होत जातं. या पद्धतीनं जीच्या मूल्यामध्ये बदल होत असतो, ते आपण बघितलं. असंच मग ग्रह आहेत, उपग्रह आहेत, त्यांच्या त्रिज्या वेगळ्या, वस्तुमान वेगळी, म्हणजे प्रत्येकाच्या ठिकाणी गुरुत्व त्वरणाचं मूल्य पण वेगवेगळं असणार आहे. चंद्राचं जर आपण बघायला गेलो तर चंद्रावरचं जे गुरुत्व त्वरण आहे ते पृथ्वीच्या 1/6 म्हणजे 1/6 एवढं चंद्रावरती गुरुत्व त्वरण आहे. मग एवढं गुरुत्व त्वरण आहे म्हणजे कमी आहे. एवढं गुरुत्व त्वरण जर कमी असेल तर यामुळं आपण चंद्रावरती पृथ्वीवर जेवढी उडी मारू शकतो त्याच्या 6 पट उंच उडी आपण चंद्रावरती मारू शकतो. पृथ्वीचं गुरुत्व त्वरण आपण या भागामध्ये बघितलेलं आहे. गुरुत्व त्वरणाचं मूल्य बघितलेलं आहे. G/9.77 हे कॅल्क्युलेशन आम्हाला मिळालं. त्या मूल्यामध्ये पृष्ठभागावर कसा बदल होतो, उंचीनुसार कसा बदल होतो आणि खोलीनुसार कसा बदल होतो, या 3 गोष्टी आपण बघितल्या. याच्या पुढचा भाग आपण पुढच्या भागामध्ये बघूया. तोपर्यंत इथेच थांबूया, भागात इथेच थांबूया. धन्यवाद. टेक केअर.